सर काय प्रतिक्रिया आहे आता रमेश म्हात्रे यांचा जामीन जो आहे उच्च न्यायालयाने नकारलेला आहे आणि त्यानंतर आता त्यांना कुठल्याही क्षणी पोलीस स्टेशन मध्ये हजर राहावं लागू शकतं. आज 5 वाजेपर्यंतची मुदत दिली आहे. मी प्रथम कल्याण डोंबिवली शास्त्रीनगर हॉस्पिटलच्या झालेल्या डॉक्टर, सिस्टर, मावशी, कर्मचारी हल्ल्याचा निषेध करतो व भविष्यात असे हल्ले होऊ नये यासाठी राज्य सरकार काय पावलं उचलते, डॉक्टरांना काय प्रोटेक्शन देते, डॉक्टरवर झालेल्या हल्ल्याला काय प्रतिसाद देते, जे कोणी लोकप्रतिनिधी असतील, गुंड असतील त्यांच्यावर काय कारवाई करते, याच्या बाबतीत डॉक्टर अजून पण संभ्रमात आहेत की यांच्यावर कारवाई होईल का आणि झाली पाहिजे. यासाठी डॉक्टर लोकांनी सोमवारी संप पुकारला होता 24 तासाचा आणि त्यांना ऑल ओव्हर महाराष्ट्र सर्व संघटनांनी सपोर्ट केला होता. पण आता जो निर्णय उच्च न्यायालयाने दिलाय त्या निर्णयाकडे तुम्ही कसं बघता? कारण प्रमुख आरोपी असलेल्या रमेश म्हात्रेंची अडचण वाढलेली आहे. पुन्हा त्यांना पोलीस स्टेशन मध्ये हजर होऊन त्यांची रवानगी तुरुंगात झाली. आम्ही उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करतो, रिस्पेक्ट करतो. न्यायदेवता डॉक्टरांना न्याय देईल हीच अपेक्षा आम्ही पूर्वीपासून करत आलेलो आहे आणि ही सुरुवात झालेली आहे. आमचं म्हणणं एकच आहे, डॉक्टर प्रोटेक्शन ॲक्ट हा तीव्र करून त्या प्रोटेक्शन ॲक्टमध्ये जे जे सेक्शन येतात त्याच्यानुसार जो कोणी असेल त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे की भविष्यामध्ये कुणी पण डॉक्टरच्या हॉस्पिटलमध्ये तोडफोड करणार नाही, डॉक्टर, नर्सेस, कर्मचारी यांना मारहाण करणार नाही. सर, ज्या प्रकारे जामीन मिळाला होता या प्रमुख आरोपीला त्याची पार्श्वभूमी बघता गुंडगिरीची भीतीचं वातावरण पुन्हा एकदा डॉक्टरांमध्ये निर्माण झालं होतं. डॉक्टरांमध्ये भीतीचं वातावरण तीव्र स्वरूपाचं झालं होतं कारण ते सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी होते आणि त्यांना कुणाचं तरी अभय वरून मिळत होतं. FIR फाडून सुद्धा त्यांना अटक होत नव्हती. जेव्हा झाले ते मेडिकल ग्राउंडवर ते बाहेर आले आणि त्यानंतर डॉक्टरमध्ये एक दहशत होती की बाबा हा काहीच ॲक्शन होत नाही, त्यामुळे डॉक्टर सर्व नाराज होते.